होणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही ग्वाही दिली आहे। देवाभाऊ आहे तोपर्यंत योजना सुरूच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचं काम सुद्धा सरकार करत असल्याचं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं म्हणत लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ग्वाही दिलेली आहे। देवाभाऊ आहे तोपर्यंत योजना सुरूच राहील असंही ते म्हणालेले आहेत। कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी आम्ही सुरू केलेल्या योजना या कधीच बंद होऊ देणार नाही। सातत्याने काही लोक सांगतात लाडकी बहीण योजना बंद होणार, मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत देवाभाऊ आहे, जोपर्यंत शिंदे साहेब आहेत, अजित दादा आहेत, लाडकी बहीण योजना कधीच आम्ही बंद होऊ देणार नाही। आमच्या लाडक्या बहिणींना ही जी आमची दिवाळीची भाऊबीज आहे ती सातत्याने मिळत राहील हा विश्वास देखील मी देतो। आमच्या शेतकऱ्यांना जी वीज सवलत आम्ही दिलेली आहे, विजेचं बिल जे माफ केलेलं आहे, 5 वर्ष आमच्या शेतकऱ्यांना विजेचं कुठलंही बिल भरावं लागणार नाही हे पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला सांगतो। आणि अर्थातच 5 वर्षांनी आमचा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही रिन्यू केला की त्यानंतर अजून 5 वर्षाकरता आम्ही नुसार 2 दिवसापूर्वीपासूनच याची प्रोसिजर चालू झाली आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायला ही कालपासून सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे ही योजना अशाच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब की बहीण योजना आता 1500 रुपये सुरू आहेत, जी दादांनी काल सांगितलेलं आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। ती बघा, आता लाडक्या बहिणींना पुन्हा सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींना 5500 रुपये वाटप होणार आहेत। पुढच्या 2 तासामध्ये हे पैसे येणार आहेत। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना खूप महत्त्वाची बातमी आहे। बघा कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार, तुम्ही बघा संपूर्ण व्हिडिओ बघा। खामगाव, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, जालना, संभाजीनगर, लातूर सोबत लाडक्या बहिणींसाठी अजून एक खुशखबर आहे। कोणती ती सांगा, बघा काय म्हणाले मुख्यमंत्री। आज आमच्या महिलांना 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे। सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो। बहिणींच्या खात्यात 72 तासात आता खटाखट पैसे येणार, अदिती तटकरे मॅडम यांची ही मोठी घोषणा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता लाडक्या बहिणींना ई-केवायसी करणं बंधनकारक राहिले नाही, ते आपल्याला पुढच्या महिन्यात करणं बंधनकारक आहे। सध्या ऑक्टोबर महिन्यात तरी तुम्हाला करायची गरज राहिलेली नाही। 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये हे वितरित असणार आहे। तुम्हाला जर सगळी माहिती पाहिजे असेल तर 2 मिनिटात ही माहिती मी तुमच्या समोर ठेवतो आहे। व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। बघा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदिती तटकरे मॅडम आणि अजितदादा पवार यांची काल मंत्रिमंडळामध्ये बैठक झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, दिवाळीचा बोनस, हा भाऊबीजेचा हे तुम्हाला आणि गॅस सिलेंडरचे पैसे असे मिळून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 5500 रुपये हे तुम्हाला देण्यात येणार आहे। आत्ताची सर्वात मोठी अपडेट आपण पाहत आहोत, कारण गेलेलं आहे। सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे सरसकट सर्व लाडक्या बहिणींना पैसे देण्याचं काम इथं केलेलं आहे। कुठल्याही लाडक्या बहिणींना आता ई-केवायसी करणं ह्या महिन्यात बंधनकारक नाही, कारण सरकारनं असं सांगितलं आहे की या दिवाळी सणानिमित्त ई-केवायसी करून काही लाडक्या बहिणी बाद होतील तर त्यांना बाद करणं योग्य नाही। त्यासाठी लाडक्या बहिणींना काही करायची गरज नाही या महिन्यात तरी। आता लक्षात घ्या, लाडक्या बहिणींना 3 महिन्याचे गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे येणार आहेत। त्यासाठी काय करणं अपेक्षित आहे, तर काही करणं अपेक्षित नाही। जर तुम्ही लाडकी बहिणींचा लाभ घेत असाल तर तुम्हाला ह्या योजनेचा सुद्धा लाभ हा आपोआपच मिळत असतो। त्यामुळे याच्यासाठी तुम्हाला सेपरेट काही करणं बंधनकारक नाही। फक्त गॅस सिलेंडर तुमच्या नावावरती असणं हे थोडंसं महत्त्वाचं आहे। सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लाडक्या बहिणींसाठी अजून काही, तर ते म्हणजे ज्या लाडक्या बहिणी बघा इतक्या दिवस त्यांना हप्ता मिळाला नव्हता, त्यांना ते मागचे हप्तेसुद्धा मिळणार आहेत। परंतु लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना जे काही पैसे मिळणार आहेत त्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा आणि बोनस हे 2च ह्याच्यामध्ये ऑप्शन आहेत। म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता मिळालेला नाही त्यांना सप्टेंबरचा हप्ता आत्ता मिळणार नाही, पुढे मिळू शकतो ई-केवायसी झाल्यानंतर। परंतु आत्ता त्यांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आणि दिवाळी विशेष हप्ता असे 3000 आणि गॅस सिलेंडरचे 2490 रुपये म्हणजे 5500 रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यात हे येणार आहेत। ह्याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार, नेमकं काय करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती मी तुम्हाला आता सांगणार आहे।
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर कुठलं सुरुवात होणार. आपण आत्ता बघितलं की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पुणे असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, धाराशिव असेल, लातूर असेल, तिकडे धुळे असेल, जालना असेल, पुणे असेल, ठाणे असेल, मुंबई असेल, या जिल्ह्यांपासून ही सुरुवात होणार आहे. आणि हे जे वाटप असणार आहे हे 3 दिवस चालणार आहे. आज गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारपर्यंत हे 3 दिवस वाटप राहणार आहे. ह्या सगळ्यांची नोंद तुम्हाला घ्यायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या बँक खात्यात पैसे येतील तर तुम्हाला सांगतो पोस्ट खाते आहे. बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बँक ऑफ इंडिया असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, ॲक्सिस बँक असेल, अशा जे काही बँका महत्त्वाच्या आहेत 10 ते 12 अशा सर्व बँकेमध्ये हे जे पैसे आहेत ते येत आहेत. लक्षात घ्यायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींनी शेअर करायचा आहे कारण सगळ्यांना आनंदाची बातमी ती म्हणजे EKYC आता पुढे ढकललेली आहे. ऑक्टोबर महिन्यात तुम्हाला EKYC करायची गरज नाही. तुम्हाला नोव्हेंबरमध्ये KYC केली तरीसुद्धा चालणार आहे. हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे कारण भरपूर लाडक्या बहिणींना EKYCचं टेन्शन आलं होतं. ज्या लाडक्या बहिणींची KYC झाली आहे त्यांच्यासाठी अतिशय चांगली गोष्ट आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणींचा अजून KYC झालेली नाही त्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही कारण सरकारनं कालच मंत्रिमंडळामध्ये हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांना EKYC करणं आता ह्या महिन्यात बंधनकारक राहिलेलं नाही. त्यामुळं लोड घ्यायचं नाही.